नमस्कार. तर तुमच्यासाठी घेऊन इला योगाचो आमच्या ट्रिपचो पार्ट 2. तर तुमका म्हटलं होते की मोठे मोठे व्हिडिओ सगळ्यांका बघू कंटाळा येतो, निदान तुम्ही असे 2 तरी व्हिडिओ बघशाल म्हणून 2 व्हिडिओ तुमच्यासाठी घेऊन इले. तर हे सगळे दिसतात ते माझे मैत्रिणी. तर आमचे 4-5 तरी बॅच असतात, सकाळी, संध्याकाळी आणि दुपारी. तर कोण कोणाक भेटत नसता, असे आम्ही एकत्र येलो कीच आम्ही आपटतो. आणि त्या निमित्तानं म्हणजे ट्रिपच्या निमित्तानं आम्ही सगळी यावेळी एकत्र येलेलो आणि कुठच्या बॅचमध्ये कोण काय, आणि मस्त एक मैत्री झाली आमची, नवीन नवीन मैत्रिणी भेटले. तर आता आमचं पुढे योगा जो अभ्यास असा तो सुरू होतो. आमका एकटाच योगा करूचो असा. तर तुम्ही योगा हे आमचे नक्की बघा आणि प्रत्येकाने योगा करा असा माझा तुमका मनापासून म्हणणं असा. तर बघू आपण आपले योगाचे पुढचे सेशन. याची खात्री करा. चेहऱ्यावरती छोटीशी स्माइल. आपल्या कानांवरती येणारा निखळ पाण्याचा आवाज, समुद्राच्या लाटा यांना फील करूयात. बंद डोळ्यांनी आपल्या शरीराला होणारा हवेचा स्पर्श आपण फील करून घेऊयात. गेल्या 1.5 वर्षापासून आपण ऑर्बिट योगा स्टुडिओच्या हॉलमध्ये योगा करण्याचा अनुभव घेतलेलाच आहे. कुणी नवीन जॉईन झालेले, तर कुणी अगदी 1.5 वर्षांपासूनही योगासाठी सतत येत आहेत. आज आपला एक नवीन अनुभव बीच साईड योगा याचा आपण सर्वांनी मनमुराद आनंद घ्यायचा आहे. मनातील विचारांना जर आपण आळा घालत आपलं मन रिलॅक्स करणार आहोत. धावपळीच्या जीवनातून आपण बाहेर आलेलो आहोत. अतिरिक्त विचारांपासून पूर्णपणे आपण दूर आलेलो आहोत. दैनंदिन जीवनातील कामे यांच्यापासूनही आपण पूर्णपणे दूर येत ही वेळ फक्त आपल्या स्वतःसाठी देतो आहोत. मन एकाग्र, चेहऱ्यावरील स्माइल दर्शविते आहेत आपल्या शरीरातील मनातील सकारात्मकता. फील करा या शांत वातावरणाला. डिप्रेशन, स्ट्रेस, एन्झायटी, अनवॉन्टेड थॉट्स या सर्वांना आपण आपल्यापासून दूर करतो आहोत. सकाळी सकाळी असलेले हे स्वच्छ सुंदर वातावरणामध्ये असलेला जास्तीत जास्त ऑक्सिजन, 0% असलेले प्रदूषण या सगळ्याचा आनंद घेत श्वास प्रश्वास हर खोलवरती ठेवूयात. मन शरीर हे दोघेही प्रसन्न होत आहेत. ओंकारची चॅन्टिंग केल्याने आपलं मन एकाग्र होण्यासाठी आपल्याला मदत होते, त्याचबरोबर निगेटिव्हिटी दूर होते. शरीरातील जे 7ही चक्र आहेत, मूलाधार चक्रापासून तर आपल्या श्रावण चक्रापर्यंत, ज्याला आपण सहस्रार चक्र, जे आपल्या डोक्याच्या वरच्या भागावरती स्थित आहेत, हे 7ही चक्र ॲक्टिवेट होण्यासाठी आपल्याला मदत करते ती ओंकारची चॅन्टिंग. तर आपण प्रत्येक वेळी ओंकारच्या चॅन्टिंगने
योग अभ्यासाची सुरुवात करत असतो, त्याचप्रमाणे आपण आजही मोठ्या आवाजमध्ये ओंकारची चॅन्टिंग करत योग आसनांचा अभ्यास करणार आहोत. आपले स्वरूप असेल सुरुवातीला ओमची चॅन्टिंग, त्यानंतर वॉर्मअप, स्टँडिंग आसने, त्यानंतर काही बसून आसने, त्यानंतर थोडा वेळ मेडिटेशन प्राणायाम करत आपण योग आसनांचा अभ्यास संपवणार आहोत. उर्वरित 45 ते 50 मिनिटे आपण योग आसन प्राणायाम मेडिटेशन यासाठी देऊयात. चला तर करूयात आपण ओंकारची चॅन्टिंग. अगदी सर्वांचा मोठ्याने आवाज, एनर्जी दिसून यायला पाहिजे तर ओंकारच्या उच्चारणातून एक खोलवरती श्वास भरूयात. इनहेल, आवाजामध्ये अजून एनर्जी दिसायला पाहिजे. एक पुन्हा मोठा श्वास. एक डीपली इनहेल, deeply inhale, पूर्णपणे ध्यान हे आपल्या ओठांद्वारे बाहेर येणाऱ्या आवाजावरती म्हणजेच ओंकारच्या चॅन्टिंगवरती ठेवत पुन्हा एक खोलवरती श्वास भरत. इनहेल, inhale, three times Shanti. सर्वांनी आपल्या छातीवरती नमस्कार बनवत 3 वेळेस गायत्री मंत्राची चॅन्टिंग करूयात. मोठ्या आवाजमध्ये करूयात सुरुवात. इनहेल, ओके. रब करायचे दोन्ही हातांची तळवे, हातांचा वॉर्मनेस चेहऱ्यावरती फील करत ओपन करायचे आईज. शुभ सकाळ सर्वांना. सर्वांचे स्वागत आहे आपण ऑर्बिट योगा स्टुडिओने आयोजित केलेला शिरोडा बीच येथे योगासनांचा अभ्यास करण्यासाठी. सर्वजण आपल्या मॅटवरती उभा राहूयात. थंडी वाजते आहेत तर आता वेळ आली शरीर गरम करण्याची. जागेवरती जास्त वाळू मॅटवरती पडणार नाही याची काळजी घेत हलकी रनिंग करा. जागेवरती जॉगिंग करायची. पूर्ण शरीरामध्ये ब्लड सर्क्युलेशन व्यवस्थित प्रमाणे होईल. जॉगिंग करा.
खूप दिवसानंतर सर्व हसतमुख चेहरे एकत्र आलेले आहेत. जॉगिंग कंटिन्यू, हात वरती घ्या. पायांची मुवमेंट कंटिन्यू ठेवूयात. अवघ्या 10 मिनिटांमध्ये बॉडी गरम व्हायला पाहिजे. आपल्याकडे छोटा योगी पण आलेला आहे. लहान वयातून त्याला योगासनांचा अभ्यास मिळतोय. तुम्ही पाय एकत्र ठेवून जंप करायची, जागेवरती जंप करा. हाय जंप करा. मुलगी दुसऱ्या कुणाची तर हळू जंप करा. जर जंप करणे शक्य नाही तर फक्त चालत राहा जागेवरती. आता सर्वांचा चेहरा जो इकडे आहे, आपल्या राईट साईडला बघा, मॅट वरती पायामध्ये अंतर घेत जम्पिंग जॅक. जम्पिंग जॅक करा. पायामध्ये अंतर, हात वरती घ्यायचे, पुन्हा पाय एकत्र, हात खाली. मस्त. 20 काउंट करूयात आपण. जम्पिंग जॅक 20 टाइम, 19 टाइम, 18, 17 टाइम, 16, 15, 14, 13, 12, 11, 10, 9, 8, 7, 6, 5, 4, 3, 2, 1. पायांमध्ये साधारणतः 3 ते 3.5 फूट अंतर घेत दोन्ही हात वरती. पहिली साईड बेंड राईटला. सर्वांची राईट साईड कुठली? इकडे राईटला एकदा, लेफ्ट साईडला, राईट साईडला. याप्रमाणे ही 20 टाइम. 20. यस, सगळ्यांनी राईटला म्हणलं की राईटला या. एक सोबत व्ह्यू व्यवस्थित दिसेल. यस, राईटला होल्ड करा. राईटला होल्ड. यस, राईटला होल्ड. यस, लेफ्ट साइड, राइट साइड, लेफ्ट साइड, राइट साइड, लेफ्ट साइड, राइट साइड, लेफ्ट साइड, राइट साइड. यस, बोथ हँड्स अप. दोन्ही हात वरती. पूर्ण फॉरवर्ड बेंड. पुन्हा वरती यायचे. पूर्ण फॉरवर्ड बेंड करा. यावरती पाठी सरकांना स्ट्रेच करायचं आहे. मागे पायांना हॅमस्ट्रिंगना स्ट्रेचिंग द्यायची. 15 पायांमध्ये साधारणतः 3.5 फूट अंतर ठेवत. एवढं अंतर घ्या. हात शोल्डर लाईन मध्ये. यस, कंटिन्यू करायची. अप्पर बॉडी ट्विस्टिंग. उजवा हात डाव्या पायाकडे न्या. डावा हात उजव्या पायाकडे नेत. पूर्ण अप्पर बॉडीची ट्विस्टिंग करायची. 20 काउंट साठी. 19, 18, 17. शोल्डर लाईन मध्ये ठेवत बॉडी ट्विस्ट 20 टाइम. जास्तीत जास्त बॉडी ट्विस्ट करत मागे बघण्याचा प्रयत्न करा. 20, 19, 18, 17, 16, 15, 14, 13, 12, 11, 10, 9, 8, 7, 6, 5, 4, 3, 2, 1. तुम्ही हात कमरेवरती. यस, आपली नजर राईट साईडला आहे. जम्प करायची. मॅटच्या समोर बघत. समोर बघा. तुम्ही हात वरती. अपोजिट रिस्ट. फायनल कॉर्ड पूर्ण स्ट्रेच होऊ द्या. मोठा श्वास, मोठा प्रश्वास घेत पुन्हा एक्सेल. हात फॉरवर्ड. यस, या दोन्ही हात कमरेवरती. सेम अंतर पायांमध्ये ठेवत वेस्ट रोटेशन. कमरेला वॉर्मअप देऊयात. अपोजिट साइडने रोटेशन. यस,
दोन्ही पाय एकत्र, दोन्ही हात नीज वरती, रोटेशन क्लॉकवाइज 10 टाइम. 9, 8, 7, 6, 5, 4, 3, 2 and 1. Opposite. 10, 9, 8, 7, 6, 5, 4, 3, 2, 1. यस. दोन्ही हात कमरेवरती, पाय एकत्रच ठेवत मर्ज करायचे दोन्ही पाय. हॅमस्ट्रिंगना स्ट्रेचिंग. यस. 10 टाइम. 9, 8, 7, 6, 5, 4, 3, 2, 1. यस. यानंतर आपण करूयात फोल्डिंग आसनांचा अभ्यास, ज्यामध्ये पहिलं आसन करूयात आपण ताडासन. ज्यासाठी साधारणतः 1 फूट पायांमध्ये अंतर, दोन्ही हात वरती, हातांची फिंगर लॉक, पूर्ण बॉडी स्ट्रेच, मोठा श्वास भरा, ब्रीथ इन, नजर समोर ठेवत पहिल्या आसनमध्ये होल्ड करा फक्त 8 काउंटसाठी. 7, 6, पूर्ण बॉडीचे मसल्स स्ट्रेच करायचे, जॉईंट्सना स्ट्रेचिंग देत होल्ड. 6 काउंट. 5, 4, 3, 2, 1. यस. एक्सेल. फॉरवर्ड बेंड, दोन्ही हातांची तळवे आपल्या दोन्ही अप्पर फूटवर. 7, 6, 5, 4, 3, 2, 1. यावरती दोन्ही हात कमरेवरती टेकवत बॅक बेंडिंग. बॅक बेंड. आपल्या हिप्सना समोर पुश करत मागे बघूयात. 8 काउंटसाठी होल्ड. 8, 7, 6, 5, 4, 3, 2, 1. यस. दोन्ही पाय एकत्र. नेक्स्ट आसन वृक्षासन. राईट स्ट्रेट, चेहऱ्यावरती स्माइल. होल्ड करूयात आपण इथे. एकाग्रता हवी. वाळूमध्ये पाय रोवायचा जिथे फरशीपेक्षाही जरा कठीण जाईल. 9 काउंट. 8, 7, 6, 5, 4, 3, 2, 1. या वीरभद्रासनामध्ये 9 काउंट. 8. आसनांची पोझिशन कशी असायला हवी हे आपल्याला माहितीच आहे, चुकवायचं नाहीत. 6 काउंट. 5, 4, 3, 2, 1 and leg change. Again both leg together. Take your opposite leg back side. मागचा पाय पूर्णपणे स्ट्रेट, जे नवीन जॉइनर्स आहे. 6, 5, 4, 3, 2, 1. समोरचा पाय स्ट्रेट, दोन्ही हात स्ट्रेट वरती. ब्रीथ इन. हाफ फॉरवर्ड बेंड. समोर बघा, दोन्ही हातांचा नमस्कार करा. नाही त्याचा हात एका लाईन मध्ये. इथेही होल्ड करा. 9 काउंट. 8, 7, 6, 5, 4, 3, 2, 1. यस. दोन्ही हात कमरेवरती. सर्वांची नजर आपल्या डाव्या बाजूकडे. लेफ्ट साइड बघा. फायनली समुद्रासारख्या ठिकाणी मस्त बीचवर 1 तास स्वतःसाठी योगा करून आम्ही निघालो बाहेर. आणि आमचे योगा मॅट वगैरे होते ते गाडीत ठेवले आणि एका शांत ठिकाणी बसलो, कारण पुढे होती पोटपूजा, म्हणजेच अर्थातच नाश्त्याची तयारी. तर इडलीची ऑर्डर दिली होती आमच्या सरांनी आणि मस्तपैकी इडली, चटणी आणि सांबार होती. यथेच असं ताव मारलो इडलीवर आणि इडलीमुळे खरंच पोट खूप भरतं, त्याच्यामुळे परत भुकेची जाणीव झाली नाही. आणि आमका म्हणजे नाश्तो वगैरे करून आमका प्रत्येकाच्या म्हणजे आपापल्या घरात निघूचा होता, कारण दुपार 12-12:30 वाजलेले. तर आणि एक मिनी पिझ्झा एका म्हणजे कोणीतरी आणलेलो ग्रुप आमच्या, पिझ्झा पण खूप छान होतो, त्याचा पण आस्वाद घेतलो आणि आम्ही निघालो परतीच्या प्रवासात. तर ही होती अशी आमची सुंदर अशी ॲन्युअल ट्रिप, जी वर्षातून एकदा होता.
मी तर या ट्रिपचा पहिलाच अनुभव घेतले, खूप छान वाटला, सगळे एकत्र होतो त्याच्यामुळे. तर तुमच्यासाठी मी व्हिडिओ दाखवण्याचा प्रयत्न केला आहे. आवडलं असेल तर लाईक शेअर सबस्क्राईब नक्की करा. धन्यवाद.